बाहेर गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. शिव्या उतरतो. अशी मी राहतो पहिला माळावर, त्याच्यामुळे आपला लिफ्टची गरज नाही लागत. दिसून येतो. कवर टाकून याच्यासाठी ठेवायला लागतं की मांजरी आहेत ना, शीटची वाट लावतात. शीट पूर्ण एकदम हे करून टाकतात, खरडवून टाकतात. मला दिसेल की नाही काय माहिती, पण खरडवतात. हे बघा, सगळं खरडवून ठेवलं शीट. त्याच्यामुळे जाम प्रॉब्लेम्स होतात. शीट फाटते, मग खर्च वाढतो, सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्याबरोबर. चला तर निघूया इथल्या कामाला. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. गरम होत आहे, सकाळी 5:30 वाजले तरी गरम होत आहे. गरमीचं सीझनच आहे, त्याला काय करतो. मोठी गाडी, गाडी नसून ती छोटी गाडी. मोठी गाडी नसून ती छोटी गाडी होती. आता गल्ल्या फिरत 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 जावं लागतं सकाळचं. कारण ते रस्ता खोदून ठेवला आहे ना तिकडे आमच्या इकडे, त्याच्यामुळे फिरत फिरत सगळे प्रोग्राम करायला लागतात. आता आलो आपण आता लिंक रोडच्या जवळ. ओके, लिंक रोडला, लिंक रोड. अरे हा कुठे चाललाय बाईकवाला? सेम एकदम दोघं जण सारखे जात आहेत. ती बघा मेट्रो झाली बरोबर. हे बघा मेट्रो. वाव, का बस आहे, एक नंबर बस. मे महिन्यात माझाही प्लॅन चालू आहे की बाईकने जायचं गावी, पण दिवसा नाही, संध्याकाळी निघायचं 4च्या आसपास. रात्रभर गाडी चालवायची, काय हरकत नाही. आपल्याला जायचं कोणाकडे? मी मामीकडे जाऊ शकतो माझ्या, किंवा माझ्या मालवणला जाऊ शकतो. पण मालवणला गेलं तर एकटं राहणं जरा पॉसिबल नाही आहे. कारण काय होतं, एवढं मोठं घर आहे आणि कसं ते एका बाजूला पडतं. आजूबाजूला आहेत बरीच लोक, पण ते आमचं तोंड आहे ते घराचं एका बाजूला पडतो. त्याच्यामुळे तिकडे काय समोर सगळं आमचं हेच आहे ना, गार्डन आहे. म्हणजे जागा जी आहे मोकळी आहे, आणि घरं जी आहेत ती पाठीमागे आहेत लोकांची.
त्यामुळे जरा राहणं कठीण वाटतं एकट्यात खोलीमध्ये. आणि बऱ्याच खोल्या आहेत, एक दोन पण नाही आहेत आतमध्ये, 4-5 खोले आहेत. त्यामुळे जरा टेन्शन येतं राहताना एकट्याला. नाही आता फुल एन्जॉय मालवणात. सकाळी उठा, काय कामं करायची असं करा आणि मग संध्याकाळी समुद्रावरती जाऊन बसा मस्तपैकी वाऱ्यावर. तर आमच्याकडनं समुद्र एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. 5 मिनिटं पण नाही लागत, कमीच लागतात. डिपेंड आहे की काय किती स्पीडने चालतात. तुम्ही तिकीट काढली असतील ना मालवणला किंवा गावी जाण्याची, काढली की नाही? मग सांगा ना, कमेंट करा, मला काही हरकत नाही. वाईट कराल तर ते माझ्या चांगल्यासाठीच असणार ना. वाईट कॉमेंट केली तर माझ्या चांगल्यासाठीच असणार की बाबा मला काय करायला पाहिजे सुधारणा. बरोबर ना? तर वाईट वाटण्यासारखं काय? तर मध्ये एकाने टाकलेला मला मेसेज, कमेंट केलेलं की तुम्ही बाईकवरचे व्हिडिओ बनवू नका, आम्हाला बाईकवरचे नाही बघायचे, चालत बघायचे. म्हटलं माझं चालणं होत नाही ना जास्त, माझं कसं बाईकवर फिरणं जास्त आहे. त्याच्यामुळे मी बाईकवरचेच व्हिडिओ बनवतो जास्त करून. तर माझं चालणं कसं आता इथे इकडून मी सुटलो घरून डायरेक्ट ट्रेनिंग सेंटरला, म्हणजे जाग्यावर ट्रेनिंग करायला. असतो. ट्रेनिंग झालं की तिकडनं सुटलं की घरी येतो. बाकी मला काय नाहीच आहे ना चालणं. आता ट्रेनिंग बरोबर मध्ये काय तुम्हाला दाखवणार मी. असतं ही पण मेहनत करणं काय खायचं काम नाही आहे बाईकवरनं. तर लक्ष तुमच्या कॅमेरावर, तुमच्या रोडवर, आजूबाजूच्या ट्रॅफिकवर सगळीकडे द्यावं लागतं. लक्ष देणं म्हणजे खायचं काम नाही आहे. कारण का गाड्या कुठून कशाने असे पत्रे लावलेले असले की टेन्शनच असतं की फार गाडी न्यायची कशी पुढे. तर आता हा सायकलवाला आला त्या बाजूने, मग तो दिसला पाहिजे ना, म्हणून तिकडे पण लक्ष द्या. म्हणजे लक्ष हा 24 म्हणजे सगळीकडे पाहिजे, 4 ठिकाणी. आंब्याचा सीझन आहे, आंबे खाताय की नाही? पॅचवर्क चालू आहे सगळीकडे. रस्ते पोचल्यामुळे इथे पट्टे आहेत ना भरपूर त्या सिग्नलला, त्यामुळे तिथे पॅचवर्क चालू आहे. आता एवढा क्लोज झाला आहे ना, हे बघा, ही जी माती आहे ना हे आता साधारण पावसाळ्यापर्यंत सगळी चिखल होणार. एवढं असं शॉर्ट रस्ते झाले की हा त्रास असतो सगळा. फुल ट्रैफिक जाम है.
काय कळत नाही, गाडी खराब झाली आहे तर काय. पण जाणं नाही आलं. झाले तरी काय. चला सुरुवात झाली बाबा. काय झालेलं रस्त्यात काय माहिती काय. एक तर शॉर्ट करून ठेवला रस्ता, त्याच्यामुळे जाम ट्रॅफिक होतं इथे. लोक तिकडनं जायला लागली, लोक करणार काय, पर्याय नाही आहे त्याला. यार काय करतायत काय माहिती, दिसत पण नाही. फक्त ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं आहे विनाकारण. काय प्रॉब्लेम चालू आहे यार. क्लिअर रस्ता असून सुद्धा काय परिस्थिती आहे. ट्रॅफिक जाम मध्ये अडकलं, शॉर्ट रस्ता असल्यामुळे काय कळत नाही आहे काय करायचं. कंटाळा आला. तिथं क्लायंट वाट बघत असेल. हे मोठे मोठे ट्रकवाले आहे ना, घालतात ना, त्यात उलटा कोणतरी आलेला बहुतेक, मला असं वाटतं इथे गल्ली गल्लीत जाण्यासाठी. त्याच्यामुळे ट्रॅफिक फालतूमध्ये जाम झाली ना. पण आता लेफ्ट मारायचं गपचूप पुढे टर्निंगवर आणि गप्पागप पुढे जायचं. मग काय करणार आता, पूर्ण ट्रॅफिक जाम झालं आहे. असं वाटत होतं की गावाला चाललो आहे आणि मी अडकलो ट्रॅफिकमध्ये. तोच फील येत होता. मोठे मोठे ट्रक घेऊन येत आहेत. एक तर रस्ता बोललो, कालच मी व्हिडिओ टाकला आहे ना याच्यावर, की काय अडथळे आहेत लिंक रोडला. काय परिस्थिती आहे सध्याची महावीरनगरच्या सिग्नलला, अशी परिस्थिती आहे. फालतूमध्ये ट्रॅक अडकवून ठेवलेलं सगळं ट्रॅफिक. काय प्रॉब्लेम झालेला तर काय कळलं नाही. पण
फालतूमध्ये 10 मिनिटं गेली. एवढा शॉर्ट रस्ता आहे आणि त्यात कसं करून ठेवलं की वळण, आणि हे मोठे मोठे ट्रक येतात ना ते वळतच नाही त्यांच्यात. तेवढ्या त्या शॉर्ट ट्रिप ह्याच्यात कसं वळणार, मग ते ट्रॅफिक जाम करणारच ना. अरे तुम्ही रस्ता किती ठेवलेला आहे आणि त्यात परत तुम्ही डायव्हर्जन ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर काय कर. मी आता आलो आहे माझ्या जागेवर आणि रोज रोज तेच तुम्हाला दाखवणार तर तुम्हीही कंटाळा. चला बाय. अशी सगळीकडे कंडिशन